आमच्याशी तुम्ही ज्या पद्धतीचं राजकारण तुम्ही सुरू केलेलं आहे त्या राजकारणाला आम्ही भीक घालत नाही हे जाहीरपणे आम्ही या ठिकाणी सांगतोय। पुढच्या वेळेला भरतशेठ साहेबांनी आशीर्वाद दिला तर रायगडमध्ये येऊन त्या ठिकाणी रायगडची लोकसभा लढवण्याची तयारी आम्ही त्या ठिकाणी ठेवू। आणि आजचा अकलूज कुठे? सुतारवाडीला। आजचा औरंगजेब कुठे? तर सुतारवाडीमध्ये बसलेला आहे। मागच्या महिन्यात मी काही इथल्या खासदाराची एक स्टेटमेंट ऐकली होती। क्रिकेटच्या खेळामध्ये म्हणतात पंचांचा निर्णय अंतिम असतो आणि कॅप्टन हा कूल असतो। कॅप्टन कूल असल्यानंतर म्हणे आपल्याला त्याचा स्पर्धा जिंकता येतात किंवा त्या संदर्भात शांतपणे निर्णय घेता येतात। अशा बऱ्याचशा वल्गना त्यांनी केल्या। भरतशेठ या ठिकाणी आमचा साक्षीदार आहे। मी त्यांना आज या क्रिकेटच्या मैदानावरून या ठिकाणी सांगू इच्छितो की बाबा रे, धोनी हा कूल कॅप्टन नक्कीच होता, परंतु धोनीबरोबर त्याचे सहकारी जे 11 एकंदरीत प्लेयर त्या ग्राउंडवर उभे होते ते अतिशय चांगले खेळाडू त्या ग्राउंडवर त्याच्याबरोबर उभे होते आणि म्हणून धोनीला प्रत्येक ठिकाणी विजय संपादन करता आलं। आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी खेळाडू जे आपल्याबरोबर असतात त्या आपल्या खेळाडूंनासुद्धा तेवढंच प्राधान्य त्या ठिकाणी दिलं पाहिजे। फक्त कप्तान म्हणून आपण त्या ठिकाणी आपणच सगळं असेल तर आपण आपल्या खेळाडूंना काय नाही देणार। आणि मी त्या नेत्यांना खासदारांना या ठिकाणी सांगेल की बाबा तुम्ही कप्तान व्हायला चाललात, पण मुलगी पण माझीच खेळाडू, पोरगाही माझाच खेळाडू आणि सगळं मलाच पाहिजे रायगड जिल्ह्यात। तर असं का होणार नाही। आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावले आहोत, त्यामुळे क्रिकेट खेळाचं तू आम्हाला उदाहरण या ठिकाणी देऊ नकोस। पंचांनी निर्णय जरी दिलेला असेल तरी आज क्रिकेट हे पुढे गेलेलं आहे आणि थर्ड अंपायर आलेला आहे आणि थर्ड अंपायरनी तो निर्णय चुकीचा होता म्हणून आपण त्या ठिकाणी स्थगिती घेऊ शकलो, हे सुद्धा आपण त्या ठिकाणी विसरता कामा नये। आणि म्हणून आपण जे काय आहे ते स्वतःसाठी न करता आपण इतरांसाठी आपल्या खेळाडूंना प्राधान्य दिलं पाहिजे। आपले सहकारी आहेत, त्यांनी आपल्याला कप्तान बनवलं म्हणून आपण केंद्रात गेलो, ह्या गोष्टीचा भान आपण त्या ठिकाणी ठेवायला हवा होता। परंतु आपल्याला जे मिळालं कप्तानपद, मग मात्र चांगला खेळाडूसुद्धा ग्राउंडच्या बाहेर गेला तर चालेल, त्याचंसुद्धा आपण त्या ठिकाणी निवड कमिटीमध्ये त्याचं नाव न आलं पाहिजे। अशा पद्धतीचं राजकारण जर आपण करायला गेलात तर आपण क्षणिक त्या ठिकाणी सुख घेऊ शकता, परंतु पुढील काळामध्ये मात्र या गोष्टीचे परिणाम आपल्याला वाईटच भोगायला येतील। आणि म्हणून मी या ठिकाणी सांगेल की छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड जिल्हा आहे। या रायगड जिल्हा आपल्या सगळ्यांना इतिहास रायगड जिल्ह्याचा माहिती आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे। या भूमीचा आदर्श घेऊन आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं मावळे म्हणून या मतदारसंघामध्ये या संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये काम करत आहोत। शिवसेना ही वाढली अशीच वाढलेली नाहीये। शिवसेनेने जो भगवा खांद्यावर घेतला तो संतांचा भगवा ध्वज वंदनीय बाळासाहेबांनी खांद्यावर घेतला आणि बाळासाहेबांचा भगवा, शिवसेनेचा भगवा ध्वज आम्ही रायगडच्या तिन्ही मावल्यांनी खांद्यावर घेतला। आणि म्हणून आपण सगळ्यांना माहिती आहे, छावा चित्रपट आपण साऱ्यांनी पाहिला असेल। संभाजी महाराजांचे झालेले आपण त्या ठिकाणी जे काय औरंगजेबाने संभाजी महाराजांच्या बाबतीत जे कृत्य केलं तेही आजच्या युवकांना स्फूर्ती देणार आहे। आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड जिल्ह्याच्या या भूमीमध्ये जे कार्य उभं केलेलं होतं, हे कार्य संपूर्ण रायगड जिल्ह्यासाठी नव्हे, महाराष्ट्रासाठी नव्हे, देशासाठी नव्हे, तर जगभरातील असणाऱ्या राष्ट्रांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेतलेला आहे। आणि म्हणून संतांनी जी उपाधी दिलेली आहे की या भूमंडलाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म हिंदू धर्म राहिला काही तुम्हा कारणे। आज या राज्यामध्ये या देशामध्ये आज हिंदू धर्म राहिला असेल तर तो फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे राहिलेला होता। आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही मावळे म्हणून रायगड जिल्ह्यामध्ये आम्ही काम करत आहोत। त्यामुळे आमच्याशी तुम्ही ज्या पद्धतीचं राजकारण तुम्ही सुरू केलेलं आहे त्या राजकारणाला आम्ही भीक घालत नाही हे जाहीरपणे आम्ही या ठिकाणी सांगतोय। आजही जरी लोकशाही राज्य असेल, आजही छत्रपतींचा विचार घेऊन आम्ही काम करत आहोत, परंतु आजची परिस्थिती आपण पाहिली। छत्रपती
छावा चित्रपटामध्ये दाखवलं आपल्याला की औरंगजेबाचं स्थान कुठं दाखवलं होतं? अकलूज, महाराष्ट्रातला असणारं अकलूजमध्ये येऊन डेरा बांधून त्या ठिकाणी फितुरीनेच्या संभाजी महाराजांना त्या ठिकाणी कैद केलं गेलं. आणि आजचं अकलूज कुठे? सुतारवाडीला. आजचा औरंगजेब कुठे? तर सुतारवाडीमध्ये बसलेला आहे. चुकीच्या पद्धतीने राजकारण आमच्याशी कराल तर यापुढे लक्षात ठेवा, कर्जत मतदारसंघ लढलोय, पुढच्या वेळेला भरत शेठ साहेबांनी आशीर्वाद दिला तर रायगडमध्ये येऊन त्या ठिकाणी रायगडची लोकसभा लढवण्याची तयारी आम्ही त्या ठिकाणी ठेवू. मग मात्र तुम्हाला आम्ही दाखवून देऊ की ज्या आमदारांमुळे तुम्हाला रायगडचं खासदार म्हणून होता आलं, यापुढे ग्रामपंचायत सदस्य सुद्धा होता येणार नाही याची तुम्ही जाणीव ठेवावी. कारण आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे माऊली आहोत. आम्ही प्रामाणिकपणे काम करतो, दिलेला शब्द पाळतो. गद्दारी आमच्या रक्तात नाही. परंतु तुम्ही पाठीत वार करण्याचा प्रयत्न कराल तर मात्र आम्ही समोरून वार करून, ज्यावेळेला समोरून वार करू त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की आमचा रायगडचा मावला भरत शेठ अजून या ठिकाणी प्रामाणिकपणे उभा आहे. तोपर्यंत हे मावळे आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आज याच ग्राउंडमधून सांगतोय की भरत शेठ यांना रायगडचे पालकमंत्री केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. ही आमची शपथ सगळ्या दोन्ही आमदारांची आम्ही भरत शेठ बरोबर आहे. त्यामुळे आम्ही महायुतीमध्ये काम करत असताना युती धर्म आम्ही पाळत आहोत. आपणही त्याची जाणीव ठेवावी आणि या रायगडच्या राजकारणामध्ये सहभाग दाखवावा.